तर मित्रांनो, आज मी या व्हिडिओमध्ये आपल्याला तुमच्या चालू परिस्थितीतील जो काय दुग्ध व्यवसाय आहे त्यामध्ये तुमचं उत्पन्न वाढण्यासाठी 4 अगदी महत्त्वाची सूत्र त्या ठिकाणी सांगणार आहेत। तर मित्रांनो, ही जी 4 सूत्रे मी सांगणार आहे ती सूत्रे कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही ठिकाणी आणि कोणत्याही काळात त्या ठिकाणी वापरू शकता आणि आहे त्या परिस्थितीमध्ये तुमचा नफा त्या ठिकाणी वाढू शकतो। तर मित्रांनो, अगदी महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। मित्रांनो, आपण यूट्यूबवर अगदी मोठ्या रकमेच्या त्या ठिकाणी यशोगाथा त्या ठिकाणी बघत असतो। तर मित्रांनो, त्या यशोगाथा गाई पालनाच्या असतील, म्हैस पालनाच्या असतील, तर हेच 4 सूत्रांचं अनुकरण करून त्या यशोगाथा त्या ठिकाणी घडलेल्या असतात आणि लोक अगदी लाखो करोडो रुपये गाय पालनातून किंवा त्यांच्या असलेल्या दुग्ध पालनातून त्या ठिकाणी कमवत असतात। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, गाय पालन यशोगाथा जर बघायचं झालं तर बघू शकता की महिन्याला 1.5 लाखाचा नफा। आणि दुसरी व्हिडिओ जर बघितली तर 10 एकर जमीन आणि 4 ट्रॅक्टर त्या ठिकाणी घेतले आहेत दूध व्यवसायातून। हे ठरलाय नोकरीला भारी, हे 75,000चा नफा महिन्याला कमवतात। हे चारा विकत घेऊन बी करतात आणि त्यांना परवडते। तर मित्रांनो, अशा नक्कीच असंख्य व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला यशोगाथेच्या पाहायला मिळतील। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओ अगदी छान आहेत आणि मित्रांनो, याच्यामुळे नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी प्रेरणा त्या ठिकाणी मिळते आणि एक कुठेतरी सकारात्मकता आपल्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण होते आणि कुठेतरी ऊर्जा त्यामुळे निर्माण होऊन आपण काहीतरी करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेत असतो। तर मित्रांनो, ह्या सर्व यशोगाथेंचा त्या ठिकाणी सखोल अभ्यास केल्यानंतर मला हे 4 सूत्र त्या ठिकाणी लक्षात आले की जे सगळ्या यशोगाथांमध्ये त्या ठिकाणी अगदी कॉमन आहेत आणि ते तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं कुठल्याही भांडवलात जास्त खर्च न करता तुमच्या आहे त्या परिस्थितीत वापरून तुम्ही सुद्धा अगदी तुमचा यशोगाथाचा व्हिडिओ येईल इथपर्यंत तुम्ही नफा त्या ठिकाणी कमवू शकता। दुग्ध व्यवसायाच्या यशाची 4 सूत्रे बघण्याआधी मित्रांनो, आपण दुग्ध व्यवसाय त्या ठिकाणी तोट्यात का येतो याची काही जनरल कारणं त्या ठिकाणी आपण बघू। मित्रांनो, जर आपण पारंपरिक दुग्ध व्यवसाय त्या ठिकाणी करत असाल तर त्यामध्ये आपण गायी बांधलेल्या गोठा पद्धत त्या ठिकाणी वापरलेली असते आणि मित्रांनो, गायीचा मालक जरी त्या गायांना कुटुंबियाप्रमाणे जरी वागणूक देत असला, खायला वैरण, प्यायला पाणी देत असला तरी मित्रांनो तो त्याच्या वेळापत्रकानुसार ते देत असतो। भूक आणि तहान लागल्यावर गाईला वैरण पाणी मिळावे हा विचार आपल्या मनाला सुद्धा त्या ठिकाणी शिवत नाही। त्यानंतर मित्रांनो, दावणीला गाय वेसन घालून बांधलेली असते। मनसोक्त गाईला फिरता येत नाही, एकाच जागी राहून तिथे शेण आणि गोमूत्र पडते। सिमेंट किंवा फरशीचा कोबा जर केलेला गोठा असेल तर त्या कडक जमिनीवर उभे राहून गाईच्या पायावर ताण येतो। बांधून घातल्यामुळे एकाच जागी उभे राहिल्यामुळे मनसोक्त फिरता न आल्यामुळे गाय तणावात राहते। त्यानंतर तिला योग्य वेळेला तहान भूक लागली तर ती स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाणी पिऊ शकत नाही, तिला त्याकरता मालकाच्या मर्जीवर त्या ठिकाणी अवलंबून राहावं लागते। त्यानंतर ओलावा आणि घाणीशी संबंध आल्याने तिच्या अंगात जीवाणू वाढतात, त्यामुळे ती आजारी पडते। त्यानंतर 12 महिने हिरवा चारा न मिळाल्यामुळे गायी अशक्त, दूध देण्याची क्षमता कमी होत गेलेली असते। गोपैदास करताना धोरण न ठेवल्यामुळे तसेच वैज्ञानिक आणि नैसर्गिक नियमांचे पालन न केल्यामुळे गायीच्या नव्या पिढी अजून अशक्त आणि रोगट होत गेल्या। तर मित्रांनो, ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे आपला दूधधंदा त्या ठिकाणी तोट्यात गेलेला आहे। तर मित्रांनो, हे काही तोटा होण्याची काही कारणं आहेत। तर मित्रांनो, आता आपण दूध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी जे 4 सूत्र बघणार आहोत त्यातलं पहिलं सूत्र या ठिकाणी बघू। तर त्या पहिलं सूत्र म्हणजे काय की जातिवंत गायीची निवड। तर मित्रांनो, भरपूर दूध विकून आपल्याला जर भरपूर नफा कमवायचा असेल तर सगळ्यात आधी आपल्याला भरपूर दूध देणारी निरोगी गाय त्या ठिकाणी आपल्याकडे आधी असली पाहिजे। मित्रांनो, जर आपल्याला जातिवंत भरपूर दूध देणारी गाय, उत्तम वंशावळ असणारी निरोगी गाय कोणीही विकत नाही। लाखो रुपये मोजून सुद्धा अशी गाय मिळणे अवघड आहे। त्यामुळे मित्रांनो, ती गाय आपल्याला आपल्या गोठ्यातच तयार करावं लागते। आता जातिवंत गाय तयार करण्यासाठी आपल्याला गाईला लावण करताना उच्च प्रतीच्या वळूचे वीर्य वापरून कृत्रिम रेतन करावे। त्या बैलाचा क्रमांक आणि आपल्या गाईचा क्रमांक नोंदवहीमध्ये कृत्रिम रेतन म्हणून नोंद करावा। मित्रांनो, या ठिकाणी रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवणे अगदी महत्त्वाचे आहे, कारण की तुम्ही जर गायीची वंशावळ त्या ठिकाणी जर व्यवस्थित तिचं रेकॉर्ड जर ठेवलं तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला
त्याचा फायदा चांगली आणि जातीवंत जास्त दूध देणारी गाय त्या ठिकाणी तयार करण्यामध्ये होतो. मित्रांनो, कालोडीचे वजन पावणे 300 ते 300 किलो झाल्याशिवाय तिचे कृत्रिम रेतन करू नये. तोपर्यंत तिची शारीरिक ताकद पूर्ण झालेली नसते. अशा अवस्थेत गाभण राहिल्यास प्रसूती चांगली न होता वासरू ओढून काढावे लागण्याचा धोका आहे. दूध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी दुसरं सूत्र म्हणजे मुक्त गोठा किंवा मुक्त संचार गोठा. मित्रांनो, मुक्त गोठा म्हणजे एका विशिष्ट सीमेच्या आत मोकळे सोडलेले पशुधन. मित्रांनो, मुक्त संचार गोठ्याची व्हिडिओ मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून टाकलेले आहेत. त्याच्यात एकदम डिटेल माहिती दिली आहे, तुम्ही ती बघू शकता. मित्रांनो, मुक्त गोठा करताना एका गाईला साधारण 200 स्क्वेअर फूट जागा लागते. जर एक हिशोब केला तर एका गुंठ्यामध्ये 5 ते 6 गायी तुम्ही मोकळ्या ढाकळ्या प्रमाणात त्यांच्या सगळी व्यवस्था करून मुक्त गोठा त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. मित्रांनो, जागेच्या भोवताली तुम्ही जाळीचे कुंपण करावे. ऊन पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाची किंवा शेडची किंवा शेडनेटची सावली त्या ठिकाणी दिली पाहिजे. त्यानंतर पाणी पिणे, वैरणीसाठी 2 गावांनी एवढेच फक्त जरुरीचे आहे. मुक्त गोठ्यामध्ये मित्रांनो जनावर तणावमुक्त राहते, व्यायाम होऊन स्वस्थ चांगले राहते, निरोगी राहते. शेण वारंवार साफ करावे लागत नाही. मातीच्या मुरमाच्या तसेच शेण वाळूच्या नरम झालेल्या जमिनीवर फिरणे तसेच बसल्यामुळे गायीच्या पायांवर ताण येत नाही. तहान लागल्यावर पाणी प्यायला मिळते. खरारा करण्यास मिळाल्यामुळे चामडी चमचमीत घाणमुक्त राहते आणि भूक लागल्यास तिला पाहिजे त्या वेळेला खाता पण येतं. दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी सूत्र क्रमांक 3 म्हणजे मुरघास. मित्रांनो, आपण आतापर्यंत गायी गोठ्यात मोकळ्या सोडल्यात, त्यांना वेळेवर खाण्यापिण्याची व्यवस्था देखील केली. आता मित्रांनो, आपल्या मुक्त गोठ्यातील जातीवंत गाय नेहमी स्वस्थ राहून जास्तीत जास्त दूध देण्यासाठी तिच्या आहाराची व त्याचबरोबर तिच्या पोषण तत्वाची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. हिरवा चारा हा दुभत्या जनावरांसाठी अतिशय पोषक आणि आवश्यक खाद्य आहे. आपण पावसाळा हिवाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची तजवीज करतो. जनावर भरपूर दूध देते, पण मित्रांनो उन्हाळा आला की चारा सुकतो आणि मग कडबा, उसाचे वाडे किंवा चारा छावणी अशी परिस्थिती उद्भवते. हे चक्र तोडण्यासाठी पोषक वातावरण असतानाच म्हणजे हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात चारा पिकवून तो पुढच्या 12 महिन्यांसाठी साठवून ठेवा. ह्याच प्रक्रियेला मुरघास आणि इंग्लिशमध्ये सायलेज म्हणतात. मित्रांनो, बॅगेत, खड्ड्यात किंवा बांधकामात मुरघास बनवता येतो. विशिष्ट वास आणि चव असणारा पिवळ्या रंगाचा मुरघास जनावरे आवडीने खातात. चाऱ्यासाठी वनवन फिरायला न लागल्यामुळे कष्ट आणि खर्चात बचत होते आणि त्यामुळे धंद्याचे नियोजन करणे सोपे जाते. वर्षभर एकाच उच्च दर्जाचा हिरवा चारा खायला मिळाल्याने जनावरे भरपूर दूध देतात. पावसाळा ते हिवाळ्यामधील चाऱ्यातील तफावतीमुळे दुधात होणारी घट त्या ठिकाणी कमी होते. दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी शेवटचं सूत्र म्हणजेच सूत्र क्रमांक 4 आरोग्याची काळजी आणि नियमित आरोग्य तपासणी. मित्रांनो, दुग्ध व्यवसायातील नफ्याच्या समीकरणासाठी तुमच्या गायी आजारी न पडणे किंवा स्वस्थ आणि निरोगी राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. मित्रांनो, गायींना सर्वात जास्त धोका जीवाणू संसर्गाचा असतो. गोठ्यात वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू किंवा बॅक्टेरियाची वाढ होऊन गाय आजारी पडू शकते. सिमेंटचा कोबा असणाऱ्या गोठ्यात ओलावा आणि घाणीमुळे होणारे जीवाणू अगदीच जीवघेणे इन्फेक्शन त्या ठिकाणी देत असतात. त्यामुळे तज्ज्ञांकडून वेळोवेळी गोठ्याची तपासणी त्या ठिकाणी करून घ्यायला पाहिजे. गायींना वेळापत्रकानुसार जंताचे औषध पाजावे. दुभत्या गायींना आणि कानोडींना मिनरल मिक्सचर खनिज मिश्रण द्यावे. गोचिड होऊ नये म्हणून गोचिड निर्मूलनाची त्या ठिकाणी काळजी घ्यावी. अँटीबायोटिक औषधामधील अंश दुधामध्ये उतरून गायीच्या दुधाची प्रत खराब होते, त्यामुळे दुधाला दर कमी मिळतो, म्हणून अँटीबायोटिक औषधे त्या ठिकाणी टाळावीत. गोठ्यातील तापमानावर खास करून उन्हाळ्यात नजर ठेवावी. संकरित आणि एचएफ गायींना कमी तापमानाची सवय असते, त्यामुळे उंच छत, पत्र्यावर पांढरा रंग, झाडाची सावली इत्यादी करून टेम्परेचर कसे कमी राहील हे या ठिकाणी तुम्ही त्याची काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. ही 4 सूत्रे तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार जर अंमलात आणली तर मित्रांनो नक्कीच तुमच्या
दुग्ध व्यवसायामध्ये नक्कीच भरभराट त्या ठिकाणी येऊन जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ